श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। 22 ऑगस्ट 2024 या दिवशी आलेले आहे श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी। ही संकष्टी चतुर्थी गुरुवारी म्हणजेच उद्या ही संकष्टी चतुर्थी आलेली आहे। तर या संकष्टी चतुर्थीला आपल्याला बाप्पांची कोणती सेवा करायची आहे, बाप्पांची आपण कशी पूजा करायची आहे, त्याचबरोबर काही उपाय आहेत ते आपण या दिवशी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, मुलांच्या नोकरीसाठी, आर्थिक प्राप्तीसाठी किंवा आपले पैसे अडकले असतील तर अशी विविध जी आपली कारणं आहेत यासाठी आपण काही उपाय करायचे आहेत। ही जी संपूर्ण माहिती आहे ती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ते मिळेल। आणि जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये ओम गणगणपतये नमः किंवा गणपती बाप्पा मोरया असं नक्कीच लिहा। संकष्टी चतुर्थी दिवशी आपण गणपती बाप्पांची पूजा आहे ती कशी करायची आहे ते आता आपण प्रथम जाणूया। पण या अगोदर आपण सर्वात अगोदर सकाळी उठल्यानंतर आपण स्वच्छ झाल्यानंतर प्रथम आपण सूर्याला अर्घ्य आहे ते द्यायचं आहे। कारण सूर्याला अर्घ्य जर आपण दिलं तर आपलं आरोग्य आहे ते निरोगी राहतं, आपल्या घरामध्ये कधीच कोणी आजारी पडत नाही। म्हणून आपण हे नित्यनेमानं रोज नाही जमलं तरी ज्यावेळेस आपण व्रत असतो, आपला उपवास असतो, त्यावेळेस ही सेवा आहे ती जरूर करावी। यानंतर आपण आता पाहूया की गणपती बाप्पांची पूजा आहे ती आपण या दिवशी कशी करायची आहे। तर आपण गणपती बाप्पांच्या जी मूर्ती आहे त्या मूर्तीवरती आहे तो आपल्याला अभिषेक आहे तो घालायचा आहे। अभिषेक आपण रोज आपल्याला आपण घालत नाही, रोज आपण देवपूजा करताना आपल्याला शक्य होत नाही, कारण आपल्याला इतर कामं असतात। कामाच्या गडबडीमध्ये आपल्याला जे करणं आहे, अभिषेक घालणं आहे ते राहून जातं। म्हणून आपण कमीत कमी ज्यावेळेस आपण संकष्टी चतुर्थी अशी विशेष काही तिथी येते त्यावेळेस आपण नक्कीच गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती आहे तो आपल्याला अभिषेक आहे तो घालायचा आहे। जरी आपला उपवास नसला तरीही आपण अशा पद्धतीने ही सेवा आहे ती करायची आहे। आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक घालताना ओम गणगणपतये नमः या मंत्राचा जप आहे तो कमीत कमी ज्याला वेळच नाही त्यांनी 11 वेळा म्हणावा, आणि ज्यांच्याकडे थोडाफार सेवेसाठी वेळ आहे त्यांनी 108 वेळा म्हणून अभिषेक आहे तो घालायचा आहे। दुधाने किंवा पंचामृताने किंवा पाण्याने आपल्याला ज्याने शक्य होईल त्याने आपण घालायचं आहे। त्याचबरोबर आपण अथर्वशीर्ष आहे हेही म्हणून आहे ते आपण या गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक आहे तोही आपण घालू शकतो। आपण कोणत्या पद्धतीने आपण काय म्हणून घालायचं आहे तो आपण ठरवायचं आहे, आपल्या इच्छेनुसार आपण करू शकता। यानंतर गणपती बाप्पांची आपण जागेवरती स्थापना करून पंचोपचारी पूजा आहे ती करून घ्यायची आहे। गणपती बाप्पांना या दिवशी आपण जास्वंदाचं जे लाल फूल आहे ते त्यांना अतिशय प्रिय आहे ते आपण त्यांना अर्पण करायचं आहे। यानंतर दुर्वाची एक पेंडी आहे ते आपण गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे। अक्षदा थोड्या अर्पण करायच्या आहेत। आणि यानंतर आपण जे शमीपत्र आहे तेही आपण गणपती बाप्पांना अर्पण आहे ते करायचं आहे, कारण शमीपत्र हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे, त्यांना खूप आवडतं। म्हणून आपण ज्याप्रमाणे दुर्वा त्यांना आवडतात त्याचप्रमाणे शमीपत्रही त्यांना अतिशय प्रिय आहे। म्हणून आपल्याला जर शमीपत्र मिळालं तर त्यांना आपण अर्पण करायचं आहे। शमीपत्राचा अजून एक आपण पुढं उपाय आहे तो काय सेवा आहे तोही पाहणार आहोत, पण ते आपण नंतर पाहूया। काय आपल्याला याच्यावरती सेवा करायची आहे, आपल्या कोणत्या कारणासाठी आपण ही सेवा करायची आहे ते नंतर पाहूया। त्या अगोदर आपण उद्या आहे गुरुवार। आता ज्यांचे गुरुवार व्रत आहेत, म्हणजे कोणाचे गुरुवार स्वामींचे गुरुवार आहेत, कोणाचे महालक्ष्मीचे गुरुवार आहेत, म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे व्रत आहेत। तर त्यांनी संकष्ट चतुर्थी आणि हे दोन्ही एकत्र शक्य आहे का? आता ज्यांचं पहिल्यापासून संकष्टी चतुर्थी आहे त्यांनी काय करायचं आहे की त्यांनी उद्याचा जो त्यांचा उपवास आहे गुरुवारचा तो पकडायचा नाही, कारण तुम्ही संकष्टी चतुर्थी पहिल्यापासून पकडत आलेला हे तुमचं कंटिन्यू व्रत चालू आहे। आणि हे गुरुवार आहेत तर तुम्ही म्हणजे गुरुवार हे तुमचे प्रत्येक आठवड्याला असे चालू असतात गुरुवार, पण संकष्टी चतुर्थी हे आपल्या महिन्यातून येणारे एक व्रत असतं। त्याच्यामुळे आपण गुरुवारचं आपल्या ज्या सेवा आहेत त्या इतर आपण करायच्या, पण तो आपण जे काय आपण स्वामींचं व्रत करतोय किंवा देवीचं जे व्रत करतोय त्यासाठी आपण गुरुवार जर पकडले असतील तर ते गुरुवार आहेत तो आपण त्या दिवशी आहे तो आपल्याला म्हणजे तुम्ही जे गुरुवार जेवढे ठरवले असतील, 9 असतील, कुणाचे 11 असतील, त्यामध्ये ते काउंट आहेत ते करायचं नाही, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। आणि जर कोणी नव्याने जर संकष्टी चतुर्थी व्रताला जर सुरुवात जर करणार असेल तर या श्रावणी संकष्टी चतुर्थीपासून सुरुवात आहे ते करू शकतो। पण अधिकार जर तुमचे जर गुरुवार जर असतील, दुसरं व्रत चालू असेल तर आपण संकष्टी चतुर्थीचं हे व्रत म्हणजे नंतर जर चालू केलं तरीही चालू शकतं, आणि आता तुम्ही तुमचे ते गुरुवार कंटिन्यू आहे ते करू शकता। अशा पद्धतीने आपण करायचं आहे।
तर या दिवशी गणपती बाप्पांना मोदक आहे, जो मोदकाचा नैवेद्य आहे तो आपल्याला अर्पण आहे तो करायचा आहे. आता आपण उपाय पाहूया की या दिवशी आपल्याला उपाय आहेत ते काय करायचे आहेत. तर या दिवशी आता आपण नोकरी संदर्भात आहे तो उपाय पाहूया की मुलांना नोकरी लागत नसेल, नोकरीसाठी ते प्रयत्न करत असतील किंवा त्यांचं एक्झाम असतील, स्पर्धा परीक्षा असतील किंवा अशी तुमची मुलं नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत, परीक्षा देत आहेत, तर त्यांनी हा उपाय आहे तो जरूर करावा. हा अतिशय प्रभावशाली उपाय आहे. हा त्यांनी उपाय त्यांच्या आईने जरी त्यांच्यासाठी जरी केला तरी चालू शकतो किंवा मुलांनी स्वतःसाठी हा उपाय आहे तो करायचा आहे. हा अतिशय प्रभावशाली उपाय आहे. तर आपण हा उपाय काय करायचा आहे? आपल्याला आता माहीत आहे सगळीकडे हिरवळ तर आहे, कारण पावसाचं प्रमाणही भरपूर आहे, त्यामुळे हिरवळ आहे. त्यामुळे आपल्याला दुर्वा आहेत ते आपल्याला जरूर नक्कीच मिळणार. तर आपण दुर्वा घ्यायची आहे. दुर्वा म्हणजे किती? आपल्याला 21 काड्यांची एक जी पेंडी असते ना, अशा आपल्याला 108 आहेत त्या पेंड्या आपल्याला घ्यायच्या आहेत. कारण हे बघा, आता तुम्ही म्हणसाल की 108 म्हणजे खूप वेळ लागेल, खूप कालावधी होईल. पण शेवटी आपल्याला सेवा जर करायची आहे आणि आपल्याला जर फळ जर हवं असेल तर आपल्याला थोडंफार कष्ट करणं आणि सेवा करणंही थोडंच गरजेचं असतं. कारण कष्टाला पर्याय नसतं. कष्ट केल्याशिवायही आपल्याला फळ आहे ते मिळत नाही आणि देवाची सेवाही आपल्याला त्याच पद्धतीने आहे ती करावी लागते. तर आपल्याला दैवी साथही मिळते आणि आपल्या कष्टाचं फळही मिळतं. म्हणून आपण काय करायचं आहे की 21 काड्यांची एक पेंडी, अशा 108 आपल्याला ज्या पेंड्या आहेत त्या आपल्याला घ्यायच्या आहेत आणि त्याची एक माळ आहे ते आपण तयार करायची आहे. आणि आपल्या घरातील जरी आपलं म्हणजे असेल गणपती, तर त्यालाही तुम्ही अर्पण करू शकता. जर मंदिरात तुम्हाला जाणं नाही शक्य झालं तर घरातील गणपती बाप्पांना आपण ते अर्पण आहे ते करायचं आहे. नाहीतर तुम्ही मंदिरात एखाद्या जाऊन गणपती बाप्पांना आहे तो जो हार आहे आपण हराळीचा तयार केलेला तो गणपती बाप्पांना आहे तो अर्पण करायचा आहे. गणपती बाप्पांना आपली जी काही मनोकामना आहे, जी काही इच्छा आहे, अगदी अंतःकरणापासून आपण गणपती बाप्पांना आपली समस्या आहे, जी अडचण आहे ती सर्व काही सांगायचं आहे. बघा, गणपती बाप्पा नक्कीच ही तुमची अडचण आहे ते दूर करतील, कारण हा अतिशय प्रभावशाली उपाय आहे. आणि आपण यानंतर अर्पण केल्यानंतर तिथेच 108 वेळा आपण ओम गण गणपते नमः हा जो मंत्र आहे त्या मंत्राचा जप आहे तो आपल्याला जरूर करायचा आहे. हा उपाय जरूर तुम्ही करा. यानंतर जो दुसरा उपाय आहे तो धनप्राप्तीसाठी आहे. जर आपल्या डोक्यावरती कर्ज झाले असेल किंवा आपले कोणाकडे पैसे अडकले असतील, अशा ज्या प्रकारच्या आपल्या समस्या आहेत त्यांसाठी किंवा आपली एखादी इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी हा जो उपाय आहे तो आहे. तर आपल्याला हा उपाय काय करायचा आहे की आपल्याला हा उपाय आहे तो शिवमंदिरात आहे तो जाऊन करायचा आहे. कारण श्रावण महिन्यातील ही संकष्टी चतुर्थी आहे, त्यामुळे हा उपाय आहे तो आपण या श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थीनिमित्त हा उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे. ही जी माहिती आहे ती शिवपुराणानुसार आहे. शिवपुराणात या संदर्भाचा उल्लेख आहे तो केलेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे की मंदिरामध्ये भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये शिवलिंगावरती आणि गणपतीचं जिथं स्थान आहे तिथं आपल्याला जे शमीपत्र आहेत ते अर्पण करायचे आहेत. तर ते आपण कसे अर्पण करायचे आहेत आणि कुठे अर्पण करायचे आहेत, गणपती बाप्पांचं स्थान कुठे आहे ते त्याचा फोटो आहे तो मी तुम्हाला स्क्रीनवरती नक्कीच देईन आणि त्याच्यानुसार तुम्हाला कळेल की गणपतीचं स्थान हे शिवपिंडीवरती नक्की आहे कुठे. यानुसार आपण हा उपाय आहे तो करायचा आहे. तर आपण प्रथम काय करायचं आहे की गणपती बाप्पांचं जिथे स्थान आहे तिथे 5 जी शमीपत्र आहेत, जी 5 शमीची जी पानं आहेत ती आपल्याला घ्यायची आहेत आणि ती गणपती बाप्पांच्या जिथं गणपती बाप्पांचं स्थान आहे तिथं आपल्याला अर्पण करायचे आहेत. अर्पण करताना आपल्याला एक मंत्र आहे तो म्हणायचा आहे. तो मी मंत्र आहे तो तुम्हाला जरूर स्क्रीनवरती देईन, तो तुम्ही पाहायचा आहे आणि त्यानुसार आपण तो मंत्र आहे तो म्हणायचा आहे. यानंतर आपण भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती 3 शमीपत्र आहेत ते अर्पण करायचे आहेत. ओम नमः शिवाय हा मंत्र आहे तो म्हणून. यानंतर आपण भगवान शिवशंकरांना आणि गणपती बाप्पांना प्रार्थना आहे ती करायची आहे. प्रार्थना झाल्यानंतर आपण मंदिरातून बाहेर आहे ते यायचं आहे आणि बाहेर आल्यानंतर आपण ज्यावेळेस मंदिरातून बाहेर येताना चौकटीतून बाहेर येताना आपलं चौकटीची जी आपली जी डावी हाताची बाजू आहे त्या डाव्या हाताच्या बाजूला आपण त्याच चौकटीवरती तिथं खाली आपल्याला एक शमीपत्र आहे ते ठेवायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला 3 ठिकाणी शमीपत्र आहे ते ठेवायचं आहे. म्हणजे एक आहे ते गणपती बाप्पांची मूर्ती, दुसरं आहे ते शिवलिंग आणि तिसरं आहे ते चौकटीवरती डाव्या बाजूला. अशा पद्धतीने आपल्याला ठेवून तिथे तुपाचा एक दिवा आहे तो आपल्याला चौकटीच्या तिथं बाहेरचा आहे तो प्रज्वलित करायचा आहे आणि आपण प्रार्थना आहे ती करायची आहे. आपल्या इच्छा अपेक्षा आहेत त्या सर्व काही सांगायच्या आहे. अशा पद्धतीने हा उपाय आहे तो करायचा आहे. हा उपाय आपल्याला आता संकष्टी चतुर्थीपासून द्वादशीपर्यंत हा उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे. हा उपाय आपल्याला
अतिशय प्रभावशाली उपाय आहे. त्यासाठी हा उपाय आहे तो जरूर करून पहा. आपल्याला नक्कीच जो काही प्रॉब्लेम आणि जी काही अडचण असेल ती नक्कीच दूर होईल आणि आपले सर्व काही प्रॉब्लेम आहेत ते दूर होतील. अशा पद्धतीने आपल्याला या संकष्टी चतुर्थीला हे उपाय आहेत ते करायचे आहेत आणि गणपती बाप्पांची सेवा आहे ती करायची आहे. श्री स्वामी समर्थ.